सो हाय गाईज, मी राकेश. मी ऑर्डर केलेला मॅपलवरनं एक 16E. त्याची कंडिशन तुम्ही बघू शकता. टॉप क्लास कंडिशन आहे. ये 1x का वीडियो, ये 2x का वीडियो. ये वीडियो क्वालिटी और ये फ्रंट कॅमेरा से. आपण कॅशिफाय आणि मॅपल जर कम्पेअर केलं तर मॅपलवरती प्रोडक्ट तुम्हाला 2 ते 3 हजारांनी स्वस्त पडतील आणि हे यूज प्रोडक्ट आहेत, रिफर्बिश नाही. त्यांनी असं क्लेम केलेलं आहे. सो आपण पहिले त्यांना कस्टमर केअरला कॉल केला आणि विचारलं की बाबा हा असं आहे का, रिफर्बिश नाही ना, ओपन नाही आहेत ना कोणते फोन. ते बोलले ओपन नाही आहेत, कस्टमरने जे यूज केले ते आम्ही तुम्हाला डायरेक्ट प्रोव्हाइड करतोय. सो ओके. तर कॅशिफायचं काय होतं आहे की ते रिफर्बिश आहेत का काय, म्हणजे ओपन केले तुम्हाला सांगत नाही कोणतं पार्ट रिप्लेस हे काय आहे. जर कोणी त्यांनी केला असेल तर त्यांनी जेन्युइन सांगायला पाहिजे, आपल्याला ते सांगत नाही. बॉक्समध्ये काय काय येतं, हा तुमचा बॉक्स दिसतो ते आपल्याला ओरिजिनल बॉक्स प्रोव्हाइड करत नाहीत. त्याच्यामध्ये एक सिम इजेक्टर, आणखीन एक त्यांची केबल, ती पण कम्फर्टेबल असते, ती ओरिजिनल देत नाहीत. ते ओरिजिनल द्यायला पाहिजे त्यांनी, काय देत नाही ते ओरिजिनल काय माहीत. ओके, मे बी परत ते सेल करत असतील, हे 2-3 हजार त्यांची वाचत असतील. तो तर मॅपलच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर तुम्हाला तिथे लिस्ट केलेले प्रोडक्ट त्याच्यासोबत तुम्हाला त्याचा सिरियल नंबर दिसेल. तर हा सिरियल नंबर, तो सेम प्रोडक्ट तुम्हाला रिसीव्ह झाला आहे का, त्याची तुम्हाला बॅटरी हेल्थ, त्याची एक्सपायरी, त्याचं ओपनिंग डेट, तुम्हाला ते सगळं कळतं त्या सिरियल नंबरवरनं. कसं करायचं चेक, सिरियल नंबर असं ॲपल सिरियल चेकर असं वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही तो सिरियल नंबर कॉपी करा, पेस्ट करा, तुम्हाला कळून जाईल त्याची अंडर वॉरंटी आहेत का नाही ते पण कळेल. आणि काही प्रोडक्टवर त्यांच्या लिटरली 1 वर्षाचं 1.5 वर्षाचं तुम्हाला हे भेटून जाईल, ॲपल केअर प्लस. तशी त्यांच्याकडे फोन अवेलेबल आहेत, मे बी ते 16 आणि 16 इंचच्या वरतीच आहेत सगळे. तर मला वाटतं आत्ताच्या घडीला आय एम नॉट रॉंग, आत्ताच्या घडीला जर का बघितलं आपण तर जवळपास 7 ते 8 प्रोडक्ट आहेत जे ॲपल केअर प्लस सोबत येतात. 16 आणि एखाद असेल आणि सगळे 16 प्रो आहेत. ओके, सो माझा एक्सपिरियन्स कसा आहे हा प्रोडक्ट घेऊन, 1 नंबर प्रोडक्ट. मी आता जर 4 दिवस जरी वापरतो, 1 नंबर आहे. त्याची बॅटरी हेल्थ याची 97% होती. आणि ॲपल केअर प्लस सबस्क्रिप्शन त्याचं घेतलेलं त्यांनी, ते आहे एक्सपायर डेट त्याची 31 मे 2027. आज चालू आहे आता 13 तारीख, जो शूट करतो मी व्हिडिओ, 13 मार्च 2026. म्हणजे हे 1 वर्ष पूर्ण आणि 2 महिन्यावरती एक्स्ट्रा, जवळपास 1 वर्ष 2 महिन्याची वॉरंटी. आता मला हा प्रोडक्ट आता सध्या आपल्याला 16E कितीला भेटतोय, 52,000. आता तुम्ही बघू शकता, प्राईस सर्च करून कुठेही 52,000 दाखवत आहे. आणि जर का तुम्ही डिस्काउंट वगैरे बघितलं तर प्राईस लॉस झाली आहे, पण फक्त तुम्हाला क्रोमामध्येच तो 47 ते 48,000ला भेटू शकतो. त्यानंतर तुम्ही कार्ड ऑफर लावली तर मग तो 45,000च्या जवळपास जाईल. तर सगळ्यात मेन गोष्ट, ह्या फोनला मॅक्सेफ चालत नाही, म्हणजे असं टच होतंय पण ती रिंग नाही आहे म्हणून चार्ज होतोय, तर स्लिप होऊन जाईल. यात ती मॅग्नेटिक रिंग नाही आहे, ते 17E मध्ये दिली आहे. यात C टाईप आहे, ते नशीब. सो आपण हे C टाईप चार्ज होतोय. चला हे नाही तर हे यूज करू आपण. असे आपण हे यूज करत नाही डायरेक्ट, कारण की फोन हिट होईल, बॅटरी ड्रेन होईल. त्यामुळे आपण तसं करत नाही, सहसा ते न केलेलंच बरं. हां, तर हा फोन मला पडला आहे, त्यांनी लिस्ट केलेला 41,000ला. मी त्यांना फोन केला, निगोशिएट केलं थोडंसं. पहिले ते सगळ्यांनाच
हे असं नाही की कोणाला कमी कोणाला जास्त, सगळ्यांना CC 1000 असं एक ऑफर देतात आणि त्यांनी तुमचे 1000 रुपये कमी होतात. ओके, सो मी काय केलं, त्यांना कॉल केला, मी त्यांना कन्व्हिन्स केला, मग त्यांनी मला 2000 रुपये ऑफ केला स्पेशल डिस्काउंट देऊन. मी त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला त्या बाजूला चिटकून देईन, तो बघा तुम्ही, मी अप्लाय केलेला. आणि त्यांच्याकडे आता तो शिपमेंट म्हणून एक ऑफर पण चालू आहे, शिपमेंट काय ते, तर तुम्ही ते EMI वर पण घेऊ शकता, 0 कॉस्ट EMI. सो तुम्ही त्याचा उपयोग केला तर तेही बरं राहील तुमच्यासाठी. ओके, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटेल.